आणि आपण सर्व एकत्र आलेले आहोत ही फार मोठी गोष्ट आहे। आता इथे राहणारे आपले जेवढे लोक आहेत त्यांची फार मोठी समस्या आहे। आता पावसाळ्यानंतर पाण्याचा आपला जाण्याचा निचऱ्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे। तर त्याच्यासाठी कदाचित आपल्याला नगरपालिकेवरती मोर्चा काढावा लागेल किंवा पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल। या गोष्टीची आपल्याला तयारी ठेवायची आहे। जसं आता 10-15 दिवसानंतर हे आपल्याला करायचं आहे। विशेष करून लहान मुलं जे आहेत त्यांच्या शिक्षणाकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे। हे आता इथे राहतात ते सर्व आमचेच आहेत, कोणी लांबचा नाही आहे। त्यांना वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावं त्याच्यासाठी सगळ्या आईवडिलांनी प्रयत्न करावे। आम्ही तर त्यांच्या पाठीशी आहोत। शिक्षणापासून वंचित राहू नका। मला असं दिसते की 10वी पर्यंत पोहोचल्यानंतर ताबडतोब तुम्ही नोकरी जॉईन करता, फार ही दुःखाची गोष्ट आहे। तुमचे स्वतःचे रूम झालेले आहेत, त्यामुळे निवड नोकरीकडे लक्ष न देता ताबडतोब तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या थोडं। कारण तुम्हाला थोडका पगार हा मिळणार आहे, परंतु कायमस्वरूपी मोठ्या पगाराची नोकरी घ्यायची असेल तर शिक्षण हेच तुमच्याकडे साध्य आहे आणि ते तुम्ही अवलंबलं पाहिजे। मी वकील झालो त्यावेळेचा काळ फार वेगळा होता। गरिबीतून शिक्षण घेतलं, परंतु त्याच्यासाठी जाण्याची काही व्यवस्था नव्हती। ही तर फार मोठी समस्या होती। एक फक्त दुधाचा टेम्पो जायचा, सकाळी 5-10ची ट्रेन पकडायची, तेव्हा चर्चगेटला कॉलेजला पोहोचायचो। हा रस्ता निर्जन होता, म्हणजे कोणी माणूस रस्त्याने जात नव्हते। आता इंडस्ट्रीमध्ये आता बघितलं तर जायला पाय ठेवायला रस्ता नाही, अशी परिस्थिती आहे। त्याच्यानंतर आज मला वकिली करून 23 वर्ष झाली आहेत। 23 वर्षात तुम्ही आता जे इथे बसलेले आहेत आदर्श इस्टेट, त्यातल्या त्यात मी ती कष्टाने उभी केलेली आहे। तुम्ही असे शिक्षण घेऊन तुमची एक इस्टेट उभी करावी, त्यासाठी शिक्षण हे फार महत्वाचं आहे। मी बघतो कोणी आला 8वी 10वी पास झाला की ताबडतोब फॅक्टरीमध्ये नोकरीला लागतो, पगार किती 10-12 हजार। घर चालवण्यासाठी ठीक आहे, परंतु मुंबईमध्ये किंवा ह्या आता नगरपालिकेत राहून त्याच्याने तुमचं घर चालवता येणं मुश्किल आहे। आणि जर तुम्ही शिक्षण नाही घेतलं तर गरिबी ही तुमच्या 12वीला कायमची पुजलेली राहील। तर मुलांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन पुढे जावं हीच माझी इच्छा आहे। शब्द पूर्ण करतो। अजय कुमार यांचं पण इथं आगमन झालेलं आहे। आता भोईर साहेब 2 शब्द बोलतील।